लोकसभेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीमध्ये एनडीए आघाडी मजबूतीनं निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभरामध्ये निवडणूक लढतो आहोत। 10 वर्षामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा आम्ही लोकांच्या समोर ठेवतो आहोत आणि 10 वर्षामध्ये देश कसा प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे। एकदम सगळेच प्रश्न आम्ही सोडवलेत असा आमचा दावा नाही, पण बरेचसे प्रश्न जे पूर्वी प्रलंबित होते असे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला मोठ्या विजयाची खात्री आहे। नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे आणि तो यशस्वी होईल असा आमचा सर्वे आहे, आमचा अंदाज आहे। साऊथ इंडियामध्ये मी तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि साऊथ इंडियामध्ये फक्त कर्नाटकमध्ये थोडी बीजेपी स्ट्रॉंग होती, परंतु तामिळनाडू, त्यानंतर तेलंगणा, आंध्रा या ठिकाणी बीजेपी थोडी स्ट्रॉंग नव्हती। पण आता तामिळनाडूमध्ये बीजेपी, पीएमके आणि काही पार्टीज अलायन्स झालेला आहे, त्या ठिकाणी काही जागा निवडून येतील। आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू बरोबर बीजेपीचा अलायन्स आहे, अजूनही त्यामध्ये काही 1-2 पक्ष आहेत। त्यानंतर तेलंगणामध्ये मागच्या वेळेला बीजेपीच्या 4 जागा होत्या, आता त्या 8 ते 9, 10 पर्यंत जातील अशी अपेक्षा आहे। आणि उत्तर प्रदेश जो आहे, उत्तर प्रदेशमध्ये 75 ते 80 जागाचं टार्गेट आपलं आहे। पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही केलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर जरूर जो सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, गरीब माणूस आहे, महिला आहेत, युवा आहेत, हे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला मतदान करतील आणि आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला आशा आहे। महाराष्ट्रामध्ये ही मात्र चांगली टक्कर आहे, परंतु आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देत आहोत महाविकास आघाडीला टक्कर। आम्ही सुद्धा महाविकास आघाडीला अशी देत आहोत टक्कर की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आली पाहिजे चक्कर। तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो आहोत। या ठिकाणी 3 पक्ष एकत्र आलेले आहेत। उबाटा, माननीय उद्धव ठाकरे यांची उबाटा आहे, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे। असे 3 पक्षांची त्यांची महाविकास आघाडी आहे, पण त्यांनी त्याच्यातून विकासाचं नाव काढलं पाहिजे। म्हणजे महाआघाडी ठीक आहे, परंतु विकासाशी त्यांचा काही संबंध नाही आहे, कारण मोदींनी एवढा विकास केल्यानंतरही ते त्यांच्या विरोधामध्ये बोलतायत। एवढे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चांगले झालेले आहेत तरी ते म्हणतात की विकास होत नाही आहे। त्यामुळे ठीक आहे, त्यांना लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, परंतु ते किती बोलले तरी मोदींना प्रचंड यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि